नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवा नंदिनीच्या हातात चुडा भरत आहे तर इकडे पार्थ काव्याच्या हातात चुडा भरत आहे। तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की तुला माहिती आहे का, त्या दिवशी ना प्री वेडिंग शूटच्या वेळेस खूप सुंदर दिसत होती ती तू। तर जीवाला नंदिनी म्हणते त्या साडीमध्ये का, व्हाईट अँड ब्लॅक? तेव्हा जीवा म्हणतो की नाही, त्या रेड ड्रेसमध्ये। इकडे पार्थने सुद्धा आता काव्यासाठी चुडा आणलेला आहे आणि तो काव्याच्या हातात चुडा भरत असतो आणि मग थोडंसं बांगडी घालताना तिला लागतं, त्यावेळेस ती ऐक करते। तेव्हा पार्थ म्हणतो लागलं का, आणि सॉरी सॉरी म्हणत तिच्या हातावरती फुंकर मारू लागतो। तेव्हा काव्या म्हणते नाही हो पार्थ, ठीक आहे, तुम्ही किती काळजी घेता ना माझी। तेव्हा काव्या आणि पार्थ दोघंही बोलत असतात। तेव्हा काव्या म्हणते म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, अजून लग्न व्हायचंय म्हणून हे आहे का, लग्नानंतरही तुम्ही अशीच काळजी घेणार आहात? तेव्हा पार्थ म्हणतो की हो, लग्नानंतरही मी अशीच काळजी घेणार आहे, तुम्हीच माझी प्रायोरिटी असणार आहात, असं इकडे सांगत असतो। काव्या म्हणत असते देशमुख। तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला माहिती आहे का की त्या दिवशी ना प्री वेडिंग शूटला खरंच काव्या तुम्ही खूप हॉट दिसत होता। तेव्हा काव्या म्हणते मला असं वाटतं की नवऱ्यांना लग्नाच्या आधीच फक्त बायको हॉट दिसते, त्यानंतर ताटातलं जेवणच फक्त हॉट पाहिजे असतं। तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही, माझ्यासाठी खरंच। आणि इकडे नंदिनीला जीवा सुद्धा सांगत असतो की खरंच, म्हणजे तेव्हा मला रिअलाइज झालं जेव्हा 60च्या काळातली ती साडी नेसलेली होती, तो आपला गेटअप होता, तेव्हा मला कळलं त्यावेळेसही आपण असेच एकमेकांच्या प्रेमात होतो, एकत्र होतो आणि त्यावेळेचं अपुरं राहिलेलं प्रेम पूर्ण करण्यासाठी आत्ता आपण एकत्र आलेलो आहोत आणि आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही। इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्ही साडीमध्ये तर सुंदर दिसता, तुम्ही पंजाबी ड्रेस घालता, साडी घालता, कुर्ता घालता, त्यामध्येही छान दिसता, पण त्या दिवशी जीन्स टॉप, ते जॅकेट, ती हॅट, काय लुक होता तुमचा, एकदम हॉट दिसत होता, असं म्हणत जीवा इकडे नंदिनीचं कौतुक करत आहे तर पार्थ काव्याचं कौतुक करत आहे। आणि मग आता तो चुडा भरून झालेला असतो आणि दोघंही दोघींना सांगू लागतात की आता चुडा भरलेला आहे तर हात आणखीनच सुंदर दिसायला लागलेले आहेत। काव्या तर लाजत असते, पार्थ तिचं कौतुक करत असतो, तिच्यावरती कौतुकाचा वर्षावच जणू चालू असतो। त्यासोबतच इकडे जीवा सुद्धा नंदिनीचं तेवढंच कौतुक करत आहे। त्याच वेळी मानिनी आणि शारदा दोघीही काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघींना शोधत आहेत, कारण त्यांना चुडा भरायचा आहे, त्यानंतर हळद आहे, हळद आणि चुडा एकाच दिवशी ठेवलेला आहे, त्यामुळं हा सगळा गोंधळ उडालेला असतो। आणि इकडे काव्या आणि नंदिनी दोघीही खुश आहेत, कारण त्यांचे नवरे त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत। खरंच म्हणजे यांच्या सुखाला कोणाची नजर लागायला नको, एवढं त्यांचं जे सुख आहे, जो आनंद आहे, तो उफाळून वाहत आहे। तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी खरंच म्हणजे एवढे सुंदर दिसत आहेत ना तुझे हात या बांगड्यांनी, या चुडा भरलेल्यामुळं। आणि नंदिनी लाजत असते आणि मग जीवा त्या क्षणी ते हात जवळ घेतो आणि त्या हातांवरती किस करतो। नंदिनी मात्र जीवाकडे पाहत असते। खऱ्या अर्थाने नंदिनी आणि जीवा एकरूप झालेले आहेत, तर इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकरूप झालेले आहेत। इकडे पार्थने काव्याचे हात हातात घेतलेले आहेत आणि तिला सांगत आहे खरंच हा चुडा खूप छान दिसतोय, पण तो पुन्हा म्हणतो की सॉरी पण तुमची मेहंदी गेली। तेव्हा मात्र काव्या म्हणते अहो नाही पार्थ, मेहंदी सुकली होती, सुकल्यावरती गळूनच पडणार आहे, त्यानंतर राहतो तो मेहंदीचा रंग आणि तो बघा कसा वाढत चाललेला आहे। इकडे नंदिनी सांगते हा जो मेहंदीचा रंग असतो तो असाच वाढत जातो आणि त्यानंतर हळूहळू तो कमी होत राहतो, म्हणजे इकडे आपल्याला आपल्या प्रेमाचा रंग जसा चढलेला आहे तसा। त्यानंतर तिथे मानिनी येते आणि म्हणते काय चाललंय हे, तुम्ही दोघं इथे आहात आणि तू इथे, काय चाललंय हे, चुडा भरायचंय। तेव्हा तो म्हणतो नाही, नंदिनीला तहान लागली होती ना। तेव्हा मानिनी म्हणते मग काय साखर पाणी। त्याच वेळी शारदा इथे आलेली असते आणि शारदा म्हणते काय चाललंय तुमचं। आणि मग इकडे शारदा काव्याच्या हातात चुडा पाहते आणि मानिनी नंदिनीच्या हातात चुडा पाहते, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे ते, आणि मग मात्र दोघीजणी पाहतच राहतात। तेव्हा मानिनी म्हणू लागते तुम्ही इथे बसलाय, तुला माहिती आहे का तिथे मीरा आणि सत्या आलेत हळदीसाठी आणि तुम्ही इकडे निवांत बसलेलात, चला बरं आता चुडा भरून झालाच आहे ना। आणि इकडे मानिनी जाताना कान पकडते आणि जीवाला म्हणू लागते खरंच विक्रमचे चेले शोभताय तुम्ही, असं मानिनी त्याला बोलते। तेव्हा जीवा सुद्धा हसू लागतो, म्हणजे विक्रमने सुद्धा असाच गोंधळ घातलेला असतो। आता सगळेजण हळदीसाठी जायला निघतात। इकडे काव्या, त्याचबरोबर पार्थ, जीवा, नंदिनी सगळेही छान तयार होत आहेत। अजून यांची तयारी बाकी असते, चुडा घातलेला असतो आणि मग हळदीसाठी इकडे जमलेले असतात।
आता मात्र खूपच भारी अशा गोष्टी घडणार आहेत आणि मग हळदीचा लूक केलेला असतो. सगळेजण आलेले असतात. मीरा आणि सत्या दोघंही जीवा आणि पार्थला हळद लावत असतात. त्यांना दोघांना हळद लावून झाली की त्यानंतर हळद लावायची असते, ती म्हणजे नंदिनी आणि काव्याला. तर काव्याला पारची उष्टी हळद तर जीवाला नंदिनीची उष्टी हळद लावायची असते. सगळे खूप आनंदात असतात. मग पहिला मान इकडे मीरा आणि सत्याला दिला जातो. त्यानंतर आता बाकीचे सगळे जोडपे हळद लावण्यासाठी जातात आणि हळद लावायला घेतात. सगळेजण अगदी मानिनी, विक्रम त्याचबरोबर सगळे हळद लावत आहेत आणि खूप छान असा हा हळदीचा कार्यक्रम तिथे होत असतो. पण आता या कार्यक्रमात विघ्न आणणार नाही म्हणजे काय, तर इकडे आता युग स्वतः जीवा आणि पार्थला हळद लावतो. त्याच वेळीस पार्थ आणि जीवाला हळद लागलेली आहे आणि ते दोघंही आपापल्या बायकांकडे पाहत असतात. काव्या सुद्धा पार्थकडे पाहत असते, नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि दोघंही हळदीने अगदी रंगलेले असतात. अगदी हळदीच्या रंगात न्हाऊन निघालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जीवा त्याचबरोबर नंदिनी सगळेच खुश झालेले आहेत. हा जो सोहळा आहे तो खरंच पाहण्यासारखा असतो. खूप छान असं सगळेजण आनंदात असतात. आणि परंतु आता पार्थची उष्टी हळद आणि जीवाची उष्टी हळद दोन वाटांमध्ये काढली जाते आणि ती उष्टी हळद लावायची असते, ती म्हणजे इकडे आता काव्या आणि नंदिनीला. नेमकं उष्टी हळद घेऊन जाताना मीराचा पाय त्या कार्पेटमध्ये अडकतो आणि मीरा पडते आणि ती उष्टी हळद जी आहे ती सांडते. उष्टी हळद आता एकमेकात मिक्स होते. तर लगेचच रम्या ओरडायला सुरुवात करते की हे सगळं काय झालं, अशी कशी उष्टी हळद सांडलेली आहे, हे सगळं काय होऊन बसलंय, आता कशी लावायची हळद सांगा बरं, आता हळद होऊच शकत नाही, असा गोंधळ घातला जातो. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे आता रम्याची साथ देत असते, ती म्हणजे वसू. तेव्हा सत्या म्हणतो की मीरा इथं पडली, मला माहिती आहे हे सगळं काय झालेलं आहे आणि हे सगळं करण्यामागं कोण आहे ना हे पण मला माहिती आहे, असं सत्या ठणकावून सांगू लागतो आणि ओरडू लागतो. सत्याला कळलेलं असतं की हे सगळं करणारे कोण आहेत, कोणामुळे हे सगळं होऊ शकतं हे सत्याला चांगलंच माहिती आहे आणि सत्याने चांगलीच तलवार उपसलेली असते. परंतु वाणिनी म्हणते की आता करायचं काय. तेवढ्यातच नंदिनी आणि काव्या दोघीही उठतात आणि म्हणतात काळजी करायची काही गरज नाहीये, हळद तर लागणार आहे आणि हळद होणार आहे, त्याच्यामुळं अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कसं आहे, हळद मिक्स झाली बरोबर आहे ना. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हळद कशी लागणार, काय होणार, पण हळद लागणार आहे हे मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगते, असं म्हणत दोघीही पुढारलेले असतात आणि दोघीही पाहत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते की कसं आहे माहितीये का मीरा, हे जे काही घडलेलं आहे यामध्ये कोणाला दोष नाही द्यायचा. काव्या म्हणते की मला माहितीये रम्या असं नाही करणार. काव्या तर आता वेड्यासारखा त्या रम्यावरती विश्वास ठेवत आहे, म्हणजे नक्कीच माती खाणार आहे आणि मोठा गोंधळ पुढे क्रिएट होणार आहे, हे पण तेवढंच नक्की आहे. परंतु काव्याने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते काय झालं. तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघीही सांगू लागतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे ही हळद जी आहे ना ती मिक्स झाली आहे. कसं आमचं लग्न झाल्यापासून आमची नाती सुद्धा आम्ही चौघांनी खूप सोसलं आणि आमच्या चौघांचं नातं सुद्धा तेवढंच घट्ट झालेलं आहे. त्यामुळं ही जी हळद आहे ती मिक्स झाली तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. नंदिनी हळद घेते आणि काव्याला लावते आणि म्हणते ही तुझ्या नवऱ्याची हळद. त्यानंतर काव्याच नंदिनीला हळद लावते आणि दोघीही म्हणतात की ही मित्राची हळद आणि ही मित्रासारख्या धीराची हळद, असं म्हणत ती हळद लावून घेतली जाते. म्हणजे खरंच हे जे अंडरस्टँडिंग आहे ना ते पाहण्यासारखं आहे. खूप भारी असं हे अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने हे सगळं मॅनेज होतं. मग आता पुन्हा काव्य आणि नंदिनी पाटावरती बसतात आणि त्यांना मीरा आणि सत्या हळद लावतात. कारण शारदा म्हणते की माझ्या लेकींना हळद लावण्याचा मान तुमच्या दोघांचा, असं म्हणत त्या दोघांनाही सांगितलं जातं आणि ते दोघंही आता हळद लावायला जातात. मग इकडे शारदा, मानिनी सगळेजण आता हळद लावतात. तेव्हा काव्या कडे पार्थ पाहत असतो तर नंदिनीकडे जीवा पाहत असतो. म्हणजे एवढा मोठा प्रसंग घडला होता, पण या प्रसंगात सुद्धा या दोघींनीही खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज केलेलं असतं आणि छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत हे लक्षात येतं. त्यासोबतच मानिनी खुश असते, आपल्या सुना ह्या लेकीसारख्या आहेत आणि आज आपल्या घरात येऊन हे सगळं छान पद्धतीने हँडल करत आहेत हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर आता मीरा आणि सत्या म्हणतात की चला हळद लागलेली आहे, आता आम्हाला निघालं पाहिजे, असं म्हणत दोघंही निघायला लागतात.
तेव्हा आता जाता इकडे तिथे युग येतो आणि म्हणतो चला आता हळद कशी साधेपणाने लावून झाली, आता सगळ्यांना हळद लावायची, आता धिंगाणा घालायचा, असं त्याचं सुरू होतं. आणि मग तीच हळद सगळेजण घेतात आणि एकमेकांना लावू लागतात. खऱ्या अर्थाने हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. इकडे हळद तर लागलेली आहे. त्यानंतर काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा चौघही एका ठिकाणी येऊन बसलेले असतात आणि मग ते पाहत असतात. तेव्हा हळदीच्या ह्या कार्यक्रमात पार्थ म्हणतो की हे सगळं कोणी केलं असेल, कोण असेल यामागे आणि का केलं असेल हे तो बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी आणि पार्थला तर रम्यावर संशय आहे, पण जीवा म्हणतो की मला नाही वाटत की रम्याने हे केलं, रम्या बदलली. नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते अहो जीवा काय बोलताय तुम्ही, हे सगळं कळतंय का तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली तुमचं मत कसं बदललं, असं म्हणत नंदिनीला टेन्शन येतं. परंतु इकडे रम्याने हा सगळा गोंधळ मुद्दाम घातलेला आहे आणि रम्या मात्र इकडे आता खुश असते. ती म्हणते चला आता काव्या माझ्या बाजूने होते, आता हा जीवासुद्धा माझ्या बाजूने आलेला आहे, आता गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडू लागलेल्या आहेत, असं तिचं म्हणणं असतं. आणि तिला वाटत असतं की चला म्हणजे फायनली हे दोघं माझ्या बाजूने आलेले आहेत आणि आता मला जे वाटत आहे त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतात, असं तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे पार्थ त्याचबरोबर हे सगळे बोलत आहेत आणि नेमकं त्याच वेळी तिथे विक्रम आणि मानिनी येतात आणि ते म्हणतात तुम्ही इथे आहात तर, आणि आम्ही तुम्हाला घरभर शोधत बसलेलो आहोत, असं म्हणत बोलायला सुरुवात करतात. आणि मग मात्र लक्षात येतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि ते म्हणत असतात की मी म्हणलं होतं ना दे 500 रुपये, कारण आता त्यांचे रात्र जागवायचे दिवस आहेत, असा विक्रम म्हणत सगळ्यांची चेष्टा उडवत असतो. त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं संगीत सोहळा असतो आणि संगीत सोहळ्यामध्ये अशी धमाल झालेली आहे ती म्हणजे शौर्य आणि इकडे ऊर्जा आलेले आहेत आणि त्या दोघांनीही पार्थ काव्याचा लूक केलेला आहे. तर इकडे सखी आणि त्याचबरोबर कान्हा आलेले आहेत, तर त्या दोघांनी नंदिनी आणि जीवाचा गेटअप केलेला असतो. खूप सुंदर असा सोहळा असतो आणि मग शौर्य आणि ऊर्जा दोघंही इकडे पार्थ आणि काव्याला स्टेजवर घेतात आणि काव्य आणि पार्थचा खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.